नमस्कार, मी किशोरी. आज मी भगरीचे पापड मस्त असे बनवणार आहे. मी इथं 1 किलो भगर घेतलेली आहे भगरीच्या पापड्या बनवण्यासाठी. ह्या भगरीला स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवू आणि मग भिजायला घालणार आहे पाण्यामध्ये. भगर इथं मी स्वच्छ धुवून आणलेली 2-3 पाण्याने, कारण ह्यात धूळ भरपूर होती आणि पॉलिश पण केलेली असती, म्हणून स्वच्छ धुवून घेतलेली. आता आपण भिजत घालणार आहे हिला. इथं डब्यामध्ये भिजायला घालणार आहे भगर मी, तर डब्यामध्ये काढून घेते. भगर भिजवण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी वतायचंय भगरीमध्ये. मी इथं भरपूर पाणी ओतून घेतलेलं आहे भगरीत. आता झाकून रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहे. आपण इथं भगर रात्री भिजायला घातलेली. आता आपण ह्याच्यातलं पाणी काढणार आहे आणि भगर मोजून घेणार आहे एका भांड्याने. मी भगर स्वच्छ धुवून आणलेली आहे आणि रोळून घ्यायची भगर कधी पण, कारण रोळल्यावरती त्यातले जे बारीक खडे असतात ना ते बुडाला बसतात. आणि रोळून नीट केली तरी पण रोळून घ्यायची. तर मी इथं पातेल्याने मोजून घेतलेली भगर आणि थोडीशी कमी त्या अंदाजानेच मी पाणी वतणार आहे. पाणी वतण्यासाठी मोजून घेतलेली ह्या पातेल्याने भगर. भगरीचं पापड बनवण्यासाठी मी चुलीवरती पातेलं ठेवून घेतलेले. आता आपण भगर शिजायला घालणार आहे. त्या अगोदर पाणी मोजून वतणार आहे. आपल्याला भगरीच्या 6 पट पाणी वतायचंय, तर मी ही 6 पातेली पाणी ओतून घेणार आहे. 6 पातेली पाणी ओतून घेतलेले. आता पाणी झाकून ठेवणार आहे उकळण्यासाठी. पाणी उकळलेले. आपण ताट काढून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भगरीच्या भातवड्या करताना भांड जरा मोठंच वापरायचं. भगर टाकून घेते ह्याच्यामध्ये. भगर ह्याच्यामध्ये सगळी टाकून घेतली. आता मिक्स करून घेते आणि शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे. भगरीला आपल्याला आदन मधनं सारखं हलवून घ्यायचंय, नाहीतर तळाशी चिटकती. भगर शिजत आल्यावरती आपण ह्याच्यात नाही बटाटे टाकून घेणार आहे. मी इथं पावशर बटाटे टाकून घेतलेले भगरीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यावरती आपण त्याला झाकून ठेवणार आहे. मिक्स करून घ्यायची छान अशी. बटाट्यामुळे भगरीच्या भातवड्यांना चव मस्त लागते, म्हणून बटाटा टाकायचं भगरीच्या पापडामध्ये. आता आपण शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे. चीक शिजलेला कसा ओळखायचा, तर ह्याच्यावरती साई येते बघा, आणि साई जी आलेली असते ना त्याच्यामुळं ते साई आल्यावरती म्हणायचं आपला चीक शिजलेला आहे. आणि चीक जर नाही ना चांगला शिजला तर भगरीच्या भातवड्यांचे जे म्हणजे पापड जे असतात ना त्याचे तुकडे होते ते, म्हणून चीक चांगला शिजला पाहिजे भगरीचा. आणि इथं भगरीचा चीक शिजलेला आहे. आता मी काढून घेणार आहे पातेल्यामध्ये पापड घालण्यासाठी. इथं पापड घालायला मी चालू केलेले आणि पापड छोटे छोटेच घालून घ्यायचे आणि पातळ घालायचे, जरा मीडियम साईजचेच घालायचे. पातळ पण नाही घालायचे आणि जाड पण नाही घालायचे. आता मी अशा प्रकारे सर्व पापड घालून घेणार आहे.
भगरीचे पापड आपल्या इथं तयार झालेले आहेत. मी इथं 2 दिवस कडकडीत उन्हात भगरीचे पापड वाळवून घेतलेले आहेत आणि मस्त असे झालेले आहेत. बघा किती छान भगरीचे पापड जे आहेत ना, बनवताना भगर इतकी चांगली शिजली पाहिजे. भगर जर नाही ना शिजली तर आपले पापड जे असतात ना ते उलून बसतात आणि सगळे तुटतात. त्याच्यामुळं भगर एकदम चांगली शिजली पाहिजे. आणि आता आपण पापड तळून बघणार आहे. इथं आपलं तेल गरम झालेले. आता आपण पापड तळून घेणार आहे भगरीचे. भगरीचा पापड तेलामध्ये सोडून घेते. आणि भगरीचा पापड असं कुणाला तेलकट खायला पण जमत नाही, मग आपण गॅसवरती किंवा चुलीवरती हारावरती भाजून पण खाऊ शकतो. आणि ही पापड जे आहेत ना ते भाजता पण येतात हारावरती आणि गॅसवरती पण भाजता येतात. चव पण छान लागते. आपले भगरीचे पापड मस्त असे दुप्पट तिप्पट फुलत आहेत बघा. खूप छान मस्त असे झालेले. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. भगरीचे पापड आणि शेंगदाणे खायला खूप छान लागतात. मस्त असे लागतात. आपले भगरीचे पापड पांढरे शुभ्र मस्त असे झालेत आणि एकदम बघा किती छान झालेत. मस्त असे झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.